सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आपल्या सर्व महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन. मी प्रीतम दिनकर सोनवणे. मौर्य क्रांती महासंघाने जे त्यांच्या उपक्रमातून जे काही विचार व्यक्त करण्याची जी काही संधी दिली आणि त्यामध्ये त्यांनी जो विषय ठेवलेला आहे, लोकशाही समोरील आव्हाने, या विषयावर मी माझे विचार आपणासमोर सादर करतो. आपणास ते आवडल्यास जरूर याला सपोर्ट करावा ही आपणा सर्वांना विनंती आहे. मित्रांनो, बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीनुसार बहुजनांच्या हिताचा आणि त्यांच्या सुखाचा अंतिम निर्णय त्यांच्याच हाती असावा या विचारातून घडलेली लोकशाही ही मानवजातीच्या सांस्कृतिक इतिहासाच्या उत्क्रांतीतून विकसित झालेली आणि जगातील अनेक ठिकाणी प्रस्थापित झालेली अशी व्यवस्था आहे. यात अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची केलेली व्याख्या ही सर्वत्र सांगितली जाते. त्यांच्या म्हणण्यानुसार लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. भारताचा विचार केल्यास इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने लोकशाहीचा मार्ग स्वीकारला, जेणेकरून राज्यकर्ते व जनता यांचा थेट संपर्क होईल आणि जो आपले कल्याण करेल असे जनतेला वाटले तर त्याला ते अधिकार देण्याची व्यवस्था या लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे. भारतात लोकशाही आल्याला एक 75 वर्ष झालेली आहेत. अमेरिकेत त्याहूनही अधिक वर्ष झालेली आहेत आणि इंग्लंडमध्ये त्याहूनही अधिक वर्ष झालेली आहेत. लोकशाहीच्या उत्क्रांतीत कल्याणकारी राज्यकर्ते निवडून येण्याची व राज्यकर्ते व जनता यांच्यातील अडथळ्यांची जी दरी आहे ती कमी झाली. मात्र लोकशाही समोरील आव्हाने ही कायम राहिलेली आहेत मित्रांनो. कारण सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी निवडून येऊनही त्यातून बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय निर्णय होतीलच याची शाश्वती मात्र राहिली नाही. साधन संपत्तीला चिटकून राहण्याची प्रवृत्ती, शक्ती मिळवण्यासाठी आणि मिळवलेली शक्ती टिकवण्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वार्थ आणि इतर गोष्टी या लोकशाही मूल्यांवर प्रभावी ठरल्या मित्रांनो. ही दिवा आणि तुफान यांची लढाई नाही आहे मित्रांनो, तर ही ज्ञान आणि अज्ञान यांच्यातील लढाई आहे मित्रांनो. आपल्या हाती असलेली सत्ता जनतेच्या हाती जाता कामा नये अशी एक प्रतिगामी बाजू आहे आणि दुसरीकडे प्रत्येक नागरिकाच्या हाती बळ आले तर सगळ्यांचेच कल्याण होईल अशी पुढे नेणारी एक आशावादी दृष्टी आहे. या रस्सीखेचीमुळेच नागरिकांना त्यांच्या हाती लोकशाहीने दिलेली सत्तेची सूत्रे ही ओळखता आली नाहीत आणि ती कमकुवत ठरली. इतक्या वर्षात आणि विविध परिस्थितीत आपल्या देशातील या लोकशाही प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला आकार आला. तो आपल्या देशातील स्थिती पद्धतीनुसार बदलला, मात्र त्याकडे केवळ राजकीय व्यवस्था म्हणून पाहिले तर या लोकशाही संकल्पनेचाच तो पराभव ठरू शकतो. कारण राजकीय व्यवस्थेशी लोकांचा संपर्क हा ठराविक वेळीच येतो, जसे की निवडणुका आधी विशिष्ट परिस्थितीतच येतो. त्यावेळी या राज्यकर्त्यांकडून किंवा पक्षव्यवस्थेकडून आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाकडून जनतेशी संपर्क होतो. परंतु लोकशाही हा क्षणोक्षणी हरेक दिवशी प्रत्यक्ष व्यवहारात जगण्याचा प्रकार आहे मित्रांनो. पण रोजच्या व्यवहारात जगण्यात
लोकशाही आपल्याला जाणवत मात्र नाही. लोकशाही हा शब्द केवळ वादविवाद स्पर्धेमध्ये किंवा मंचावरून केलेल्या जाणाऱ्या एखाद्या भाषणातच वापरला जातो. मात्र रोजच्या जगण्यात असलेली लोकशाही ही जितकी आपली असते ती तितकीच इतरांसंबंधीही असते. कारण स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही संकल्पनेभोवती जनजीवन रचले गेल्याने त्यांचा मोठा फायदा या देशातील सर्व नागरिकांना झालेला आहे. यात कळत नकळत इतरांच्याही उपस्थिती, त्यांचे अस्तित्व लोकांना दिसू लागले आहे. लोक या शब्दात बहु आणि अनेक हे शब्द सामावलेले आहेत आणि लोकशाहीसोबत आपण आपल्या राज्यघटनेने जोडलो गेल्यामुळे त्यात अभिव्यक्ती ही आलीच. ती एका वर्गाला जशी प्राप्त झाली तशी ती सर्वांनाच प्राप्त झाली. जितके एका समूहाचे, धर्माचे, जातीचे अस्तित्व आहे तितकेच ते इतरांनाही कळू लागले. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया, कल्याणकारी योजना, आरक्षण या विविध घटकांचा लोकशाहीमध्ये समावेश आहेच. त्यात सामाजिक न्याय, सर्वांचे कल्याण हे अजेंडे मात्र अजून अपूर्णच आहेत. तरी सर्वांचे अस्तित्व सर्वांना कळण्यासाठीची व्यवस्था लोकशाही पद्धतीने आणली, परंतु तिच्या समोरील आव्हाने ही मात्र कायम राहिलेली आहेत. रोजच्या जगण्यात लोकशाही रसरशीत ठेवण्यासाठी आणि काही गोष्टी नित्यनियमाने ताज्या तवान्या ठेवाव्या लागतील. एक म्हणजे त्यामध्ये आहे सजगता. सजगता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्यामध्ये भान आणि आत्मभान तसेच बाह्य जगाचे भान. यामध्ये दुसरी गोष्ट नमूद करावीशी वाटते मित्रांनो, ती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना. आणि तिसरी गोष्ट यामध्ये नमूद करावीशी वाटते ती म्हणजे तुमची चिकित्सक वृत्ती. आता या पहिल्या गोष्टीबद्दल आपण थोडंसं बोलूया. पहिली गोष्ट आहे आत्मभान. आता याचे कारण असे आहे की माणूस हा जगातील एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्यात आत्मभानाची क्षमता आहे. आत्मभानाच्या या क्षमता माणसासाठी अमाप शक्यता निर्माण करतात. गेल्या दशकात जर आपण पाहिले तर एक हायडेगर हे एक जर्मन तत्त्वज्ञानी आहेत. या तत्त्वज्ञानाने अवघी मानवजात कशी सुन्न अवस्थेत जगत असते हे दाखवून दिलेलं आहे. कारण आत्मभान विरहित मनुष्य सुन्न अवस्थेत असतो. कारण मनुष्याला आपले आत्मभान जागृत ठेवण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते आणि ऊर्जेचा प्रचंड तुटवडा आमच्यामध्ये असल्यामुळे ती खर्ची घालण्यासाठी मेंदूला खूप वेळा पटवून द्यावे लागते. कारण सुन्न अवस्थेत आयुष्य सहज निघून जाते आणि काही वेळा ते वरदानात्मकही ठरते. आपले रोजचे जगणे हे केवळ लोकशाही मूल्यांनी बनलेले नाही मित्रांनो. त्या उलट गेल्या 2-3 पिढ्यात अंगीकारलेली ती मूल्ये आहेत. मात्र आपला इतिहास त्याहूनही प्राचीन असल्याने त्यात हजारो वर्षाच्या धार्मिक संस्काराची ही मूल्ये समाविष्ट आहेत. त्यांचा काही वेळा संघर्ष होताना आपण पाहतोच. आता तर लोकशाहीची व्याख्या बहुसंख्य समूहाच्या धर्माच्या अभिव्यक्तीसाठी आणि अल्पसंख्याकाच्या धार्मिक अवकाश संकुचित करण्यासाठी जोरकसपणे वापरली जाते. यामध्ये लोकशाही मूल्यांचाच पराभव होतो हे ते करणाऱ्यांच्याही लक्षात येत नाही मित्रांनो. भारतासारख्या बहुधार्मिक देशात जसा केवळ एका व्यक्तीचा विजय हा त्या समाजाचा विजय येत नाही मित्रांनो.
भारतासारख्या बहुधार्मिक देशात जसा केवळ एका व्यक्तीचा विजय हा त्या समाजाचा विजय अथवा त्या व्यक्तीचा पराभव म्हणजे त्या समाजाचा पराभव असू शकतो, तसाच केवळ एका धर्माचा विजय हा त्या देशाचाच पराभव असू शकतो. मात्र व्यक्तीची अस्मिता ही केवळ धर्मापुरतीच मर्यादित केली जात असल्याच्या काळात आत्मभान अधिक जागृत ठेवणे हे महत्त्वाचे असते मित्रांनो. तसे असेल तरच या धार्मिक अस्मितांच्या लढ्यात नेहमी समुदायाच्या नावाखाली आत्मभानाचा अवकाश हा दडपला जातो हे लक्षात येते. त्याचप्रमाणे विचार करणे हेही लोकशाहीचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि ते दुर्लक्षित केले गेले आहे, कारण ते गैरसोयीचे आहे. त्यातून धार्मिक व आदिम ओळखीच्या दबावाखाली आत्मभान चिरडून टाकले जाते. त्याचबरोबर चिरडून टाकला जातो तो चिकित्सकपणा आणि प्रश्न पडायला लावणारा वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणूनच कदाचित आपल्या देशाच्या लोकशाहीची चौकट घटनाकारांनी धर्मनिरपेक्ष या वैशिष्ट्याभोवती प्रामुख्याने रचली गेली, कारण सरकार हे कोणत्याही एका धर्माचे असणार नाही, तर ते धर्माचा कोणताही आधार न घेता जनतेचे कामकाज करेल व त्यांच्या पुढे धर्माऐवजी कर्तव्याची चौकट असेल व समोर येणारी व्यक्ती ही देशाची नागरिक असेल. त्यामुळे न्यायालय, प्रशासन, संसद हे लोकशाहीचे स्तंभ धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करतील अशी व्यवस्था आखली गेली. परंतु रोजच्या जीवनात तसे होताना दिसत नाही. यामध्ये महत्त्वाचा धर्मनिरपेक्षतेचा मुद्दाच भासणात गुंडाळला जातो. शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा घटनेतील कलमांचाही भंग होत असतो. मात्र यातील मुद्दा असा आहे की याबाबत कोणीही कधी आक्षेप घेत नाही. चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे किंवा शंका व्यक्त करणे म्हणजे प्रगतीकडे जाणे नाही, तर अधोगतीकडे जाणे असा समज व्यक्तीला आत्मभान नसले की होतो. शंका व्यक्त करणारा निराशावादी नसतो, तसेच प्रश्न विचारणारा हा विरोधकी नसतो. तरी भारतीय घटनाकारांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरला, जो मुळात धार्मिक प्रवृत्तीच्या विरोधात असतो. याचे कारण मला असे वाटते की देशाची प्रगती ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बाळगण्यात आहे. यावर तेव्हाच्या घटनाकारांचा हा ठाम विश्वास असला पाहिजे की कोणताही दृष्टिकोन हा आपल्या वाणीत आणि आचरणात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे नागरिक वेळोवेळी प्रश्न करतात. त्यामध्ये अभिव्यक्ती मुळात कृत्यूल प्रवृत्तीचा भाग आहे. प्रश्न पडायला लागले की या अभिव्यक्तीला आकार येतो. घटनाकारांना हेही माहीत होते की देशातील बहुतेक लोक हे धार्मिक असल्याने ते अंधत्वाकडे जाऊ शकतील. अभिव्यक्तीचा अधिकार हा धार्मिक अंगातून व्यक्त होईल अशी भीती त्यांना होती. म्हणूनच घटनाकारांनी वैज्ञानिक दृष्टिकोनावर अधिक भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. अलीकडेच मानसशास्त्रज्ञांनी आजच्या घडीला सावरण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर ते आहे आधी बोलले गेले पाहिजे असे म्हटले आहे. आज समूहाच्या विरोधात बोलले जात नाही आणि कुरूप असले तरी ते आहे तसेच जतन करण्याचे प्रयत्न सगळीकडे सुरू असताना बोलणे, व्यक्त होणे हे तितकेच महत्त्वाचे आहे मित्रांनो. अनेक प्रकारच्या अभिव्यक्तींवर मर्यादा येण्याचे कारण आपण अनेक विषय अवघड वाटल्याने ते बाजूला टाकून देतो. धर्माला लोकशाही संवादातून वजा केले
त्यामुळे तो अधिक साचलेपणात कुजू लागला. अनेकांसाठी आपली सत्ता व सामाजिक वर्चस्व राखण्यास ही बाब महत्त्वाची वाटणे साहजिक आहे. मात्र काही गोष्टींबद्दल कधीच बोलले जाऊ शकत नाही. याचे कारण आत्मभानाचा अभाव आहे. आज जगभरातील 200हून अधिक देश लोकशाहीच्या एका दृष्टिकोनातून पाहिल्यास असमानता, अप्रतिष्ठा यांनी भरलेले दिसतात. अतार्किक सीमारेषांनी ही जगे विभागलेली दिसतात. काही ठिकाणी अत्यंत पशुवत जीवन आहे, तर काही ठिकाणी अत्यंत आदर्शवत व्यवस्था आहे. रोजच्या जगण्यात लोकशाही जितकी अधिकाधिक आली तर ती तितकीच मजबूत होईल याची कल्पना नवीन व्यवस्थेत जुन्या पद्धतीची रचना करू पाहणाऱ्या समाजनेते सत्ताधीश यांना आहे. राजा आणि जनता यांच्यामध्ये त्यांनी जुन्याच पद्धतीने दरी आणलेली आहे आणि जनतेच्या हाती असलेली ताकद कधीच मजबूत होऊ नये अशी त्यांची इच्छा वाटते. म्हणूनच सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यात ते विषय येऊ नयेत असे सगळे प्रयत्न असल्याने आत्मभानविरहित शंकावादापलीकडे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाबाहेरील गोष्टीत ते गुंतवून ठेवतात. धर्म आणि संस्कृती यांचे विचार डोळे, कान आणि मेंदू बंद करतात. मात्र आत्मभानाने भारलेल्या, शंकाप्रवृत्तीने बलवत्तर झालेल्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने सक्षम झालेल्यांना एका चापकाने नियंत्रणाखाली ठेवणे अशक्य असते. मित्रांनो, लोकशाहीची अभिव्यक्ती, आत्मप्रतिष्ठेचा सजगपणा, इतरांच्या अस्तित्वाची दखल घेणाऱ्या आत्मभानातून न मिळणारे समाजभान हे जनतेला मुळापासून मजबूत करणारे असते. यामुळेच ती तळातून मजबूत होईपर्यंत वरपर्यंत ही पसरायला पाहिजेत. त्यातूनच लोकशाही आश्वासित करत असलेले प्रतिष्ठित जीवन, भयमुक्त मन आणि लोकशाहीची एकसंध समान प्रगतीची फळे ही सर्वांना अनुभवता येतील. मित्रांनो, धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.